माझे नाव सीमा आहे. माझ्या भावाचा मित्र खूप सुंदर आणि मजबूत शरीर असलेला आहे. त्याला पहिल्यांदा पाहताच मी ठरवून टाकले होते की मी त्याला माझ्या गुहेचे दर्शन नक्की करून देईन, कारण मी त्याच्या छोट्या भावा पप्पूचे दर्शन घेतले होते. किमान 9 इंच लांब पाईप त्याच्याकडे होता. मी मुंबईत वाढलेली आहे. माझे डोळे निळे आहेत, केस गडद काळे आहेत आणि मी 5 फूट 5 इंच उंच आहे. 22 वर्षांची मी शिकण्यासाठी पुण्यात राहते. इथे मी माझ्या मोठ्या भावा आदित्य आणि त्याच्या बालपणीच्या मित्रा विजय यांच्यासोबत 3 खोल्यांच्या एका फ्लॅटमध्ये राहते. आदित्य गेल्या 4 वर्षांपासून पुण्यात आहे आणि विजयही 4 वर्षे त्याच फ्लॅटमध्ये राहतो. मी 1 वर्षापूर्वी इथे आले आणि माझ्या कुटुंबियांनी मला इथे येण्याची परवानगी या अटीवर दिली होती की मी भावासोबत राहीन. मुंबईत मी एका एज्युकेशन कॉलेजात शिकत होते. तिथे माझे क्लासमेट आणि कॉलेजचे इतर मुलगे माझ्यावर अनेकदा टोमणे मारत. पण मी कधीही कोणाकडे लक्ष दिले नाही. माझे सगळे लक्ष माझ्या अभ्यासावर होते आणि मी नेहमी नवीन आव्हाने शोधत असे. याच दरम्यान माझे प्रवेश पुण्याच्या एका प्रतिष्ठित कॉलेजात झाले आणि मी माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी इथे आले. माझी इच्छा होती की मी भावापासून वेगळी राहावी, जेणेकरून मी माझ्या मर्जीने आयुष्य जगू शकेन. पण घरातल्यांची अट की मी भावासोबत राहीन ही एक अशी अडचण होती जी मी ओलांडू शकत नव्हते. जेव्हा मी इथे पोहोचले तेव्हा विजयला पाहून मी थक्कच झाले. तो 5 फूट 10 इंच उंच सावळ्या रंगाचा आणि जिममध्ये जाऊन शरीर बांधलेला तरुण होता. त्याचे वयही सुमारे 24 वर्षे असेल, म्हणजे माझ्यापेक्षा काही वर्षे मोठा. तो कमालीचा सुंदर होता, जो मला आपल्याकडे आकर्षित करत होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की तो नेहमी माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. इतर मुलांसारखे त्याने कधीही मला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट कामाच्या गोष्टीही तो मला क्वचितच बोलायचा आणि तेही खूप कमी. त्याची पद्धत अशी होती की जणू तो मला बघूच शकत नाही. तो त्याच वेळी घरी यायचा जेव्हा आदित्य भाऊही असत. जर कधी असे झाले की मी घरी एकटी असे, तर विजयही घराबाहेर निघून जायचा आणि त्यावेळी परत यायचा जेव्हा आदित्य घरी येत. ही गोष्ट मला आश्चर्यचकित करायची की शेवटी तो माझ्यापासून इतका का घाबरतो आहे. मी अनेक वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी निघून जायचा आणि मला दुर्लक्षित करायचा, जणू कोणीच बोलले नाही. जसजसा तो मला दुर्लक्षित करायचा तसंच मला त्याला मिळवण्याची इच्छा वाढत जायची. त्याची उदासीनता माझ्या मनात त्याच्याबद्दल जिज्ञासा आणि आकर्षण निर्माण करत होती. मला याचीही भीती वाटायची की जर मी कधी त्याच्याशी काही बोलले तर तो भाऊला सांगणार नाही ना. कदाचित आदित्य माझ्यावर रागावेल. पण तरीही मी अनेकदा त्याच्याशी बोलत असे. प्रत्येक वेळी मला त्याच्याकडून उदासीनता आणि अपयशाला सामोरे जावे लागत असे. हा मुलगा पुण्यासारख्या मोकळ्या वातावरणात राहत असूनही इथल्या वाईट गोष्टी आणि बेफिकीर आयुष्यापासून दूर होता. जरी माझा भाऊ अनेकदा संध्याकाळी बाहेर मित्रांसोबत जात असे, पण विजय अशा सगळ्या गोष्टींपासून खूप दूर होता. तो आपला जास्त वेळ अभ्यासात किंवा आपल्या कामात घालवत असे. त्याची हीच गांभीर्य होती ज्याने मला त्याच्याकडे ओढले आणि मी त्याला मनामनात हवेसे वाटू लागले होते. एक दिवस मी त्याला माझे संत्रे दाखवले. एकदा जेव्हा विजयची तब्येत खराब होती आणि तो दिवसभर घरीच राहिला. मीही कॉलेजमधून लवकर परत आले. पावसाचा दिवस होता आणि हवामान खूप थंड होते. आदित्य भाऊ त्यावेळी आपल्या नोकरीवर होते. म्हणून मी विजयसाठी चहा केला आणि त्याला दिला. मी पाहिले की तो खूप अस्वस्थ वाटत होता. त्याने माझ्या हातातून चहाचा कप घेतला आणि शांतपणे बसून पिऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मीही एक कप घेऊन त्याच्या खोलीत खुर्चीवर बसले आणि त्याच्याशी बोलू लागले. मी त्याला विचारले की तब्येत कशी आहे, काही खायला आवडेल का. तो मला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि शांत राहतो. आपली नजर कधी आपल्या लॅपटॉपवर ठेवतो, तर कधी खिडकीतून बाहेर पाऊस पाहतो. तो मला दुर्लक्षित करत होता. पण मी हट्टी होऊन त्याच्यासमोर बसून राहिले आणि मनात विचारले की पाहते, हे मला केव्हापर्यंत दुर्लक्षित करतो. माझे उद्दिष्ट फक्त त्याच्याशी बोलणे नव्हते, तर मी त्याची जवळीक अनुभवू इच्छित होते. हे जाणून घ्यायचे होते की त्याच्या मनात काय चालले आहे. बोलण्यादरम्यान जेव्हा मी पाहिले की तो माझ्याकडे लक्ष देत नाही, तर मी त्याला थेटच विचारले की तो मला दुर्लक्षित का करतो. तर तो म्हणाला, "तू माझ्या मित्राची बहीण आहेस आणि माझ्या मते मित्राची बहीण स्वतःच्या बहिणीसारखी असते. मी तुझ्याचा आदर करतो. म्हणूनच तुझ्यापासून अंतर ठेवतो." मी त्याला म्हटले, "मित्राची बहीण मित्रही असू शकते. उलट एक उत्तम मित्र." तो माझी बात ऐकून थोडा वेळ शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळाची चिन्हे होती. मी या संधीचा फायदा घेतला आणि त्याला माझ्या मनातील गोष्ट सांगितली. "मी तुला हवी आहे आणि तुला मिळवूनच राहीन. तू माझ्या आयुष्याचा भाग बनला आहेस." माझी बात ऐकून तो काही वेळ आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "ही गोष्ट बरोबर नाही. जर तुझ्या भावाला कळले, तर तो तुला काहीही म्हणणार नाही.
उलट सगळा दोष माझ्यावर टाकेल. आमची मैत्री वर्षानुवर्षे जुनी आहे. मी नाही इच्छित की आदित्यसाठी खूप महत्त्वाचं आहे. मी त्याला म्हटले, "तू याची काळजी करू नकोस. ही गोष्ट माझ्यावर सोड, मी सगळे सांभाळेन." त्या दिवशी मला बऱ्याच प्रमाणात यश मिळाले. मला वाटले की त्याच्या आतही हृदय आहे आणि मी त्याच्या हृदयापर्यंत पोहोचू शकते. त्याची संकोच आणि काळजी यांनी मला हे विश्वास दिले की तोही मला काहीतरी जाणवतो. आता मला त्याच्या मनातून भीती दूर करायची होती आणि त्याला हे पटवून द्यायचे होते की या संबंधात कोणताही धोका नाही. खैर, अशाच प्रकारे वेळ जात गेला आणि पुढच्या 2 आठवड्यांपर्यंत मला कोणतेही विशेष यश मिळाले नाही. विजयचा वागणूक अजूनही सावध होती. जरी तो पूर्वीपेक्षा थोडा कमी दुर्लक्षित करू लागला होता. याच दरम्यान माझ्या भावा आदित्यला रात्रीच्या वेळी एक नवीन नोकरी मिळाली, जिथे आधीच्या नोकरीपेक्षा दुप्पट जास्त पगार होता. तो या प्रस्तावावर खूप खुश होता. मी भावाशी बोलले, "तो ही नोकरी नको करू नको, कारण मी रात्री घरी एकटी राहीन आणि मला एकट्यापणाची भीती वाटते." तर तो म्हणाला, "एकटी का? विजयही तर घरी असतोच." विजयही त्यावेळी आमच्याजवळच उपस्थित होता. आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. मी त्यावेळी त्याच्या उपस्थितीचा फायदा कोणीच नाही. "तुम्ही असता तेव्हा मला एकट्यापणाचा अनुभव येत नाही. विजय तर असा असतो जणू घरी कोणीच नाही. तुमच्यासोबत बोलूही शकते." मन विरंगुळा होते, पण विजय तर माझ्याशी बोलण्यापासूनही पळतो. माझी बात ऐकून आदित्य भाऊ हसायला लागले आणि विजयला उद्देशून म्हणाले, "का? तुझी तक्रार आहे." ही तुझी तक्रार करत आहे. वाटते तुझ्या एकट्यापणामुळे तिला कंटाळा येतो. तर विजयने एकदा नजर उचलून आधी आदित्य आणि मग माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित आली आणि मग त्याने लगेच आपली नजर पुन्हा लॅपटॉपवर ठेवली. मी संधी हातून जाऊ दिली नाही आणि पुढे म्हटले, "हे तर असे माझ्यापासून पळतात जणू मी त्यांना खाऊन टाकेन." 6 महिने विजयने माझ्याशी कधी थेट बोलले नाही. आणि आता म्हणतात की मला एकट्यापणाचा अनुभव येणार नाही. मी अधिक नाट्यमय अंदाजात म्हटले, "आदित्य भाऊ, जेव्हा कधी तुम्ही घरी नसता आणि विजय घरी येतो आणि घरी तुम्हाला न पाहून हे बाहेर निघून जातात. मला वाटते जर तुम्ही रात्रीच्या ड्युटीची नोकरी सुरू केली, तर हेही घरी येणार नाहीत आणि मला पूर्णपणे एकटे सोडतील." माझी बात ऐकून भाऊ जोरात हसायला लागले आणि विजयला पुन्हा उद्देशून म्हणाले, "विजय का हे खरे सांगत आहे? तुला लाज वाटत नाही?" तर त्याने पुन्हा आपले डोके उचलून मला पाहिले. त्याच्या डोळ्यांत हलकीशी चमक होती आणि काहीतरी बोलणारच होता की आदित्य भाऊमध्ये बोलले आणि म्हणाले, "विजय, मला तुझ्यावर आणि बहीण तुमच्या दोघांवर विश्वास आहे. माझे मत आहे की माझ्या गैरहजेरीत पुढे माझ्या बहिणीला एकट्यापणाचा अनुभव येणार नाही. विजय, तू याची काळजी घेशील?" आदित्य भावाची बात ऐकून विजय बोलला, "आदित्य, खरं." तर त्याने आपली बात सुरूच केली होती की आदित्य भाऊ पुन्हा बोलले, "बस आता हा विषय बंद करा आणि बहीणचा चहा करून आण. सगळे मिळून चहा पितो आणि ही बात इथेच संपू द्या." मी उठून किचनमध्ये गेले. परत आले तेव्हा खोलीचे वातावरण पूर्णपणे बदलले होते आणि दोघेही हसून हसून बोलत होते. असे वाटत होते जणू काही जुनी मजेशीर गोष्ट चालू आहे. मी चहाची ट्रे घेऊन खोलीत प्रवेश केला आणि आम्ही चहा पित राहिलो. या दरम्यान मी पाहिले की विजय बोलताना चोरून मला पाहतो आणि मग माझ्याशी नजर भिडताच नजर दुसरीकडे वळवतो. ज्यावर मला आनंद वाटला की शेवटी मला आहे. माझ्या मते ही पहिली वेळ होती की विजय माझ्याकडे नजर उचलून पाहत होता. त्याच्या डोळ्यांत एक नवीनशी खोड्या होती. आधी तर माझ्याशी बोलतही नव्हता. आपली नजर खाली ठेवत होता किंवा इकडे-तिकडे पाहत राहत होता. ही एक छोटी पण महत्त्वाची यशस्वीता होती. पुढच्या दिवशी भाऊने विजयला म्हटले, "विजय, उद्यापासून तू आपल्या नोकरीवर जाताना बहिणीला ती कॉलेजला सोडून जा आणि परत येताना ती स्वतः लोकल ट्रान्सपोर्टने येईल. मी रात्री ड्युटीवर राहीन. तू याची काळजी घे. मला कोणतीही तक्रार नको आणि तूही विजयला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर तुझीही खैर नाही." हे ऐकून मला मनात समाधान मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर जेव्हा विजय नोकरीवर जायला निघाला तेव्हा मी लवकरच त्याच्या गाडीचा समोरचा दरवाजा उघडून बसले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे मिश्रित भाव होते. तो गाडीत बसला आणि एक नजर मला पाहून हलकेसे हसून गाडी चालवू लागला. तो चालवत असताना शांत होता, जणू आपल्या विचारांत बुडालेला. मी या शांततेला तोडले आणि म्हणू लागले, "विजय, तुम्ही जितके दूर पळाल तितके मी जवळ राहीन आणि मी म्हटले होते की मी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला मिळूनच राहीन. तुम्ही माझ्या नशिबात आहात." तो माझ्या गोष्टी शांतपणे ऐकत राहिला. कधी हलकेसे डोके हलवत आणि मला कॉलेजच्या बाहेर सोडून गेला. मला वाटले की माझे शब्द त्याच्या मनावर काहीतरी परिणाम करत आहेत. दुपारी मी घरी आले तेव्हा आदित्य भाऊ झोपले होते. मी आपले कपडे मशीनमध्ये टाकून धुतले आणि टीव्ही लावून बघू लागले. संध्याकाळी विजय आले तेव्हा मी त्यांनाही चहा दिला. इतक्यात आदित्य भाऊही उठले आणि आपल्या नोकरीसाठी तयार होऊ लागले. मी त्यांना विचारले की आज रात्रीच्या जेवणाचा काय मूड आहे?
तर आदित्य भाऊ म्हणाले, "मी तर नोकरीवर राहीन." "बरे आहे, जोपर्यंत माझी रात्रीची नोकरी आहे, तुम्ही लोक बाहेरूनच जेवण खात जा. मला काळजी करण्याची गरज नाही." मी ही बात ऐकून उड्या मारल्या की विजयसोबत मी पहिल्यांदा आज बाहेर जेवायला जाईन. हा एक असा मौका होता ज्याची मी कधीपासून वाट पाहत होते. भाऊ नोकरीवर गेल्यानंतर मी टीव्ही बघत राहिले, तर विजय आपला लॅपटॉप घेऊन आपल्या खोलीत गेला. मी अस्वस्थतेने त्याची वाट पाहत होते. रात्री जेव्हा भुकेची तीव्रता वाढली, मी विजयच्या खोलीचा दरवाजा न लावता उघडला आणि म्हटले, "आज काय तुम्ही भूक हडताल केली आहे का? जर तसे असेल तरी यात माझा काय दोष आहे? तुम्हाला काही खायचे नसेल तर मला तरी भुकेली ठेवू नका." माझी बात ऐकून विजय हसले आणि आपला लॅपटॉप एका बाजूला ठेवून उठले आणि म्हणाले, "तू अर्धा तास आणखी वाट पहा. मी KFC मधून काही आणतो." मी म्हटले, "नाही, तुम्ही घरी काही आणू नका. मीही तुमच्यासोबत येऊ. आज मला तुमच्यासोबत आणि बाहेरच खाऊन येऊ." माझी बात ऐकून तो एक क्षण माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. मग म्हणाला, "चल ठीक आहे." मग म्हटले, "थांब, मी कपडे बदलते, काही चांगले घालते." तर तो म्हणाला, "काय बदलायचे आहे?" "चांगल्या चांगल्या तर आहेस. तुला कोणत्याही बदलाची गरज नाही." मी त्याची बात दुर्लक्षित केली आणि दरवाजा उघडून बाहेर निघाले. मीही त्याच्या मागेच बाहेर आले आणि गाडीत बसले. त्याने गाडी चालवली आणि शांतपणे ड्रायव्हिंग करत राहिला. मी या शांततेला तोडले आणि त्याला विचारले, "तुम्ही मला जाणून-बुजून दुर्लक्षित का करता? का मी तुम्हाला चांगली वाटत नाही? आता माझ्यात काही कमतरता आहे की तुम्ही माझ्याशी बोलण्यापासूनही कचरता? सीमा, माझी बात ऐक. जर तू पुढे अशी बात केलीस तर मी तुझ्या भावाला सांगेन." त्याने थोड्या रागाने म्हटले, "तू सगळ्या जगाला सांग, मला फरक पडत नाही. मी तुम्हाला तोपर्यंत विचारत राहीन, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. जोपर्यंत मला हे कळत नाही की माझ्यासोबत असा वागणूक का आहे. तू माझ्या मित्राची बहीण आहेस आणि माझ्यासाठी आदरणीय आहेस. फक्त हीच कारण आहे. मी कधी म्हणत आहे की मी तुमच्या मित्राची बहीण नाही. का मित्राची बहीणही मित्र बनू शकत नाही? का हे आवश्यक आहे की ती फक्त बहीणत्र नसावी? नाही, अशी बात नाही. जर तुझ्या भावाला कळले तर तो काय विचारेल? आम्हा दोघांवर रागावेल. हे सगळे तर माझ्यावर सोड. मी सगळे सांभाळेन. तुम्हाला फक्त माझी बात ऐकायची आहे आणि माझ्याकडे एकदा लक्ष द्यायचे आहे. तरीही मला हे सगळे चांगले वाटत नाही. हे आमच्या मैत्रीच्या विरुद्ध आहे. का चांगले वाटत नाही? याची काही विशेष कारणे सांगा. कदाचित कदाचित मी त्याला वाईट समजू लागेल आणि आपला इरादा बदलून टाकेन. मी तुझ्याशी वाद घालू शकत नाही, त्याने कंटाळून म्हटले. त्याच्या चेहऱ्यावर बेपसीची चिन्हे होती. मग माझी बात मान्य कर. मी तुम्हाला हे सांगते की मी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला मिळवूनच राहीन. मी तुमच्यावर माझे हृदय हरवले आहे. हो, जर मी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर मला सांगा. मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईन. त्याने KFC समोर गाडी थांबवली आणि स्वतः दरवाजा उघडून बाहेर निघाला आणि थोड्या वेळाने 2 हलाल बर्गर आणि 2 कोक आणले. मी त्याला म्हटले की जेवण घेऊन घरी न जाणे, तर इथे जवळच्या कोणत्यातरी पार्कमध्ये चालूया, जिथे बसून खाऊ. मला मोकळ्या जागांवर बसून जेवण आवडते. तो माझी बात ऐकून शांत राहिला आणि गाडी चालवू लागला. थोड्या वेळाने त्याने एका सुंदर पार्कसमोर गाडी थांबवली, जिथे हलकी रोशनी होती आणि समाधान जाणवत होते. आम्ही दोघांनी एका बेंचवर बसून बर्गर खाल्ले. या दरम्यानही मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो शांत राहिला. कधी आकाशाकडे पाहत तर कधी गवतावर नजर ठेवून राहत, पण मी हिंमत हारली नाही. मी जाणवले की त्याच्या शांततेतही काही लपलेले आहे. तो काहीतरी बोलू इच्छितो पण संकोचता. जेव्हा तो मला कॉलेजला सोडाया दिवस होता. सकाळी जेव्हा तो मला कॉलेजाला प्रयत्न करत राहिले, पण नेहमीप्रमाणे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्याचा रवैया अजूनही तोच जुना होता. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा भाऊ नोकरीवर जायला निघाले, तेव्हा मी त्यांना म्हटले, "भाऊ, आज तुम्ही नोकरीवर जाऊ नका. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे." "का? खैरियत तर आहे ना सीमा? काही समस्या आहे का?" "नाही. असेच आज माझे बाहेर जेवणाचे मन करत आहे. जेव्हापासून पुण्यात आले आहे, कधीही तुम्ही मला बाहेर जेवायला घेऊन गेले नाही. मला तुमच्यासोबत जायचे आहे. मी तर घेऊन जाऊ शकत नाही. माझी रात्रीची ड्युटी आहे. तू विजयसोबत चालून जा. तो तर फॉरेन आहे. तो तर असे माणूस आहेत. ना स्वतः कुठे जातात ना कुठे मला घेऊन जातील. त्यांना तर घराबाहेर पडणेही आवडत नाही." माझी बात ऐकून आदित्य भाऊ हसायला लागले आणि म्हणाले, "नाही, अशी बात नाही. तो आहे खूप खुशमिजाज माणूस, पण तुझ्यापासून थोडा आरक्षित राहतो. मला माहीत नाही का तुझ्यापासून आरक्षित का राहतो. खैर, सोड ही बात. जर तुम्ही मला घेऊन जाऊ शकता तर घेऊन जा. तो मला घेऊन जाणार नाही. जर त्याच्यासोबत सांगा की मी जाऊ नये. नाही, अशी बात नाही. तू त्याला सांग, तो तुला घेऊन जाईल. तो मानणार नाही. तुम्ही स्वतः त्याला सांगा तर कदाचित तुमची बात मानेल. तो तुमची बात जास्त ऐकतो." "ठीक आहे."
यावेळी तर तो नोकरीवर व्यस्त असेल. जेव्हा येईल तेव्हा माझ्या फोनवर बात करून दे, मी त्याला सांगेन. भावाची बात ऐकून मी खुश झाले. माझा प्लान यशस्वी झाला होता. मी जाणत होते की भावाचे सांगणे तो टाळणार नाही. भाऊ गेले तेव्हा मी उठून फ्रेश होऊन निळ्या जीन्ससोबत पांढरी टी शर्ट घातली आणि हलकेसे मेकअप टी शर्ट घातली. तेव्हा मी खूप राहून स्वतःला पाहिले, तेव्हा मी खूप सुंदर दिसत होते. माझा आत्मविश्वास वाढला होता. मी जेव्हापासून पुण्यात आले होते, आज पहिल्यांदा मी मेकअप केला होता. जरी माझ्याजवळ मेकअपचा सामान होता, पण मी कधीही स्वतःला तयार करण्याची गरज जाणवली नव्हती. तयार झाल्यानंतर मी विजयची वाट पाहू लागले. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. एक विचित्र अस्वस्थता होती. थोड्या वेळाने तो आला. मी दरवाजा उघडला तेव्हा त्याने मला पाहिले आणि एक क्षण थपकून राहिला. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य आणि काहीतरी इतर भावना होत्या. पण दुसऱ्याच क्षणी तो सावरला आणि आत आला. मी दरवाजा बंद केला आणि आत येऊन त्याच्यासाठी चहा केला. चहानंतर मी त्याला म्हटले, "विजय, आज कुठे बाहेर जेवायला चालूया?" भाऊने सांगितले आहे की तुमच्यासोबत चालून जावे. त्याने मला न पाहता म्हटले, "मी जाऊ शकत नाही. जर जायचे असेल तर आदित्यला सांग, तो घेऊन जाईल." मी भावाशी विचारले आहे. तो म्हणत होते की तुमच्यासोबत चालून जावे. आणि त्यांनी मला जोर दिला आहे की तुम्ही मला घेऊन जा. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बात करा. नाही, मी त्याला बात करत नाही आणि ना तुला घेऊन जाईन. माझ्याजवळ वेळ नाही आणि मला बाहेर जाण्याचा मूड नाही. मी विजयची बात ऐकली आणि आपल्या फोनवरून भावाचा नंबर लावला. जेव्हा बेल वाजली तेव्हा मी फोन विजयला धरून दिला. "हे घ्या, भावाशी बात करा. ते तुमच्याशी बात करू इच्छितात." "नाही, मी करत नाही." त्याने फोन माझ्याकडे पुढे करत म्हटले. त्याच्या चेहऱ्यावर कठोरता होती. मी फोन धरला आणि जशी भाऊने फोन उचलला, मी रडणाऱ्या अंदाजात म्हटले, "भाऊ, मी काय म्हटले होते? विजय मला घेऊन जाणार नाहीत. तुम्ही स्वतःच मला मना करत. मी किती एकटी जाणवत आहे." "नाही, असे कसे होऊ शकते? तू माझी बात विजयशी करून दे." भाऊने आश्चर्याने म्हटले. "तो तुमच्याशी बात करायलाही तयार नाही. तो तर म्हणत आहे की त्याला माझ्यासोबत बाहेर जाण्याचा अजिबात मूड नाही." "ठीक आहे, मी त्याला स्वतः फोन करतो." भाऊने फोन बंद केला. पुढच्याच क्षणी विजयच्या फोनवर घंटा वाजू लागली. विजयने माझ्याकडे रागाने नजर टाकत फोन उचलला. "हॅलो, काय हाल आहे आदित्य?" मग त्याने माझ्यावर नजर टाकली आणि भावाशी म्हणाला, "का मी कसे घेऊन जाऊ शकतो? याला यार, मला काम आहे, माझी बात तुम्ही समजता का नाही?" दुसऱ्या बाजूने भाऊने विजयला काय म्हटले, विजयने माझ्याकडे पाहिले आणि फोन बंद केला आणि मला म्हणाला, "ठीक आहे, पण जायचे कुठे आहे?" "कोणत्या तरी चांगल्या हॉटेलवर चालूया जिथे लाईव्ह म्युझिक असेल." "नाही, मी तुला हॉटेलवर घेऊन जाऊ शकत नाही. आज माझा मूड नाही." "नाहीतर मी पुन्हा भावाशी बात करते." मी त्याला पुन्हा धमकी दिली. "एकतर तू भावाची धमकी खूप देतेस. तुझा भाऊ माझ्यावर कोणताही हाकीम तर नाही लावलेला की मी त्याच्या भीतीने तुझ्या प्रत्येक न्याय्य अन्याय्य बात मानू." त्याने आता थोडेसे मजाकाने म्हटले, "तर ठीक आहे. आता भावाशी बात करून आणि त्यांना सांग की मी घेऊन जाऊ शकत नाही." मीही तू थोडी खोड्या केली. "ठीक आहे, पण एक बात ऐक. तिथे जाऊन कोणतीही अशी तशी हरकत करायची नाही आणि तू तयार हो. मीही कपडे बदलतो. मी तयार आहे, तुम्ही तयार होऊन घ्या. वैसे असेचही तुम्ही खूप हँडसम दिसत आहात." मी हसून म्हटले. त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक नवीनशी खोड्या आणि हलकीशी हसू होती. तो आपल्या खोलीत गेला. थोड्या वेळाने कपडे बदलून बाहेर आला आणि मला म्हणाला, "चल लवकर कर आणि परतही लवकर यायचे आहे." त्यावेळी रात्री सुमारे होते. मी लवकर बाहेर निघाले आणि गाडीत बसले. त्याने दरवाजा लॉक केला आणि गाडीत येऊन बसला आणि ड्रायव्हिंग करू लागला. आम्ही पुण्याच्या एका मोठ्या हॉटेलच्या बाहेर पोहोचलो, जिथे त्याने एक जागा गाडी पार्क केली आणि आम्ही आत गेलो. आत प्रवेश केला तेव्हा आत जोरा इंग्रजी संगीत चालू होते आणि वातावरण खूप रोशन होते. आम्ही एक रिकामी टेबल शोधली आणि बसले. असेच बसून राहिल्यानंतर मी विजयला म्हटले, "इथे असेच बसून राहू. आता कोणताही ड्रिंक वगैरेही घ्यायचा आहे का?" तो म्हणाला, "तू बस. मी काही आणतो." मी त्याला म्हटले, "नाही, तुम्ही बसा, मी आणते." तुम्ही थकले असाल. तो उठायला लागला, पण मी त्याच्या आधी उठले होते. ज्यावर तो बसला. आणि त्याने आपल्या पर्सतून मला काही पैसे दिले. मी ड्रिंकचे 2 ग्लास घेतले आणि टेबलवर आले. ड्रिंक पाहून तो रागाच्या अंदाजात बोलला, "हे काय आणलेस? मी तुला सांगितले होते कोक आणायचे, पण तू हे उचलून आणलेस." त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मी त्याला म्हटले की तुम्हाला ड्रिंक पिण्याचे नसेल तर न प्या. मी दोन्ही ग्लास पिते आणि तुमच्यासाठी कोक आणते. त्याने मला म्हटले, "मी पिणार नाही आणि तुलाही पिऊ देणार नाही." पण मी हट्ट केला तर तो शांत झाला. मी पुन्हा उठले आणि त्याच्यासाठी कोक आणले आणि टेबलवर बसून ड्रिंकचा ग्लास उचलून पिऊ लागले. आणि विजयही एक एक घोट कोक पित होता. थोड्या वेळाने मी आपला ग्लास पुन्हा उचलला आणि पूर्ण ग्लास प्याले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी झोपले आणि मला झोप लागली. ती रात्र माझ्यासाठी एक संस्मरणीय रात्र होती.
सकाळी सुमारे मी उठले तेव्हा टीव्ही लाऊंजमध्ये आणि विजय बोलत होते. मी बाहेर निघाले. विजय आणि भाऊला गुड मॉर्निंग म्हटले. भाऊने मला पाहिले आणि म्हणाले, "उठली शहजादी साहेबा, सकाळपासून चहाच्या वाटेत बसले आहोत." मला लाज वाटली, पण विजयने मला झोपू दिले नाही. तो सांगत होता की तुम्ही लोक रात्री हॉटेलमध्ये गेले होते. सीमा, तू पाहिलेस ना विजय किती चांगला आहे. तो तुझा किती काळजी घेतो. मी घाबरले होते. काहीही बोलले नाही आणि बाथरूममध्ये घुसले. घालून फ्रेश झाले आणि मग मी जाऊन चहा केला आणि त्यांच्याजवळच बसले आणि वाट पाहू लागले की केव्हा भाऊ माझी क्लास घेणे सुरू करतात. पण असे काही झाले नाही. भावाचा अंदाज असा होता जणू तो माझ्या खोड्यांनी आनंद घेत असेल. थोड्या वेळाने भाऊ चहा पिऊन झोपायला आपल्या खोलीत गेले आणि मी चोरून विजयकडे पाहिले तेव्हा तो माझ्याकडे पाहून हलके हलके हसत होता. त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. मी नजर खाली केली आणि थोड्या वेळाने पुन्हा नजर उचलून त्याच्याकडे पाहिले आणि त्याला म्हटले, "सॉरी." "कुठल्या गोष्टीची सॉरी?" त्याने विचारले. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती. "मी तुम्हाला रात्री खूप त्रास दिला आणि भावालाही सगळे सांगितले." "नाही, काही बात नाही. यात तुझा काय दोष आहे? हे तर तुझे हक्क आहे की तू भावाशी सांगू शकेलेस." मी शांत झाले आणि थोड्या वेळाने पुन्हा बोलले, "तो तुम्ही रात्रीचा प्रसंग भावालाही सांगितला आहे की नाही?" "वैसे तू खरंच खूप सुंदर आहेस. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाला इतके हसीन पाहिले आहे." मी त्याची बात ऐकून खुश झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. शेवटी मी जिंकले होते. विजय माझ्या आयुष्यात येणारा पहिला मुलगा होता आणि मी पहिल्यांदा त्याच्या तोंडातून माझी प्रशंसा ऐकत होते. त्याचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्शले. मी उठून खोलीत गेले आणि बेडवर औंधे पडून झोपले. मला आता प्रत्येक गोष्ट चांगली वाटत होती आणि प्रत्येक गोष्टीवर प्रेम येत होते. सगळे जग सुंदर वाटत होते. मी उशी घेतला आणि त्याला जोरात आपल्या छातीशी लागवले, जणू मी आपली स्वप्ने पकडली आहेत. खैर, आता आमच्या मैत्रीची सुरुवात झाली होती आणि मला आशा होती की ही मैत्री लवकरच प्रेमात बदलेल. खैर, दिवस जात गेले. आमची जवळीक वाढत गेली. विजय आता माझ्याशी जास्त मोकळेपणाने बोलू लागला होता. एक दिवशी माझी तब्येत खराब होती आणि मी कॉलेजला गेले नाही. विजय आपल्या खोलीतच पडून राहिले, तर भाऊ आपल्या खोलीत झोपले होते. सुमारे वेळेला मला दरवाजा उघडण्याची आवाज आली. मी विचारले, भाऊ उठले असतील. काही कामासाठी दरवाजा उघडला असेल. मी आपल्या खोलीतच पडून राहिले. थोड्या वेळाने मला टीव्ही लाऊंजमधून आवाज येऊ लागले. त्यात भावासोबत कोणत्यातरी स्त्रीचाही आवाज होता, जो हिंदी लहजात इंग्रजी बोलत होता. दोघे इंग्रजी भाषेत काही बोलत होते. त्यांचे आवाज खूप मंद होते. मी उठले आणि दरवाजा हलकासा उघडून पाहिले, तर आदित्य भाऊ एका गोऱ्या स्त्रीसोबत बोलत होते. ती स्त्री सुमारे 24 ते 25 वर्षांची असेल, सुंदर आणि आकर्षक. ती गोरी स्त्री 1 तासापेक्षा जास्त वेळ घरी उपस्थित राहिली आणि मग निघून गेली. भाऊ पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपले. जेवणाच्या वेळी भाऊ उठले, तेव्हा मी त्यांना जाणवू दिले नाही की मी त्यांना कोणत्यातरी स्त्रीसोबत पाहिले आहे. मी खूप काळजीपूर्वक ही बात लपवली. जेवणानंतर भाऊही आपल्या रात्रीच्या ड्युटीवर गेले. थोड्या वेळाने विजय आले आणि आम्ही लोक बाहेर जेवायला गेलो. त्या दिवशी हवामान चांगले होते आणि आम्ही एका रेस्टॉरंटला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचून आम्ही जेवण ऑर्डर केले आणि या दरम्यान मी सगळ्या घटनांची माहिती दिली. आपल्या भावा आणि त्या स्त्रीच्या उपस्थितीबद्दल सांगितले, तर त्याने सांगितले की ती मुलगी मॅसी आहे आणि त्याच्या भावासोबत बऱ्याच काळापासून मैत्री आहे. सीमा तुझ्या येण्यापूर्वी ती अनेकदा घरी येत असे. पण तुझ्या येण्यानंतर आदित्याने तिला घरी येण्यास मनाई केली होती, जेणेकरून तुला कोणतीही अडचणी तो तुझा आदर करतो. आज आदित्याला माहीत नव्हते की तू कॉलेजला गेली नाहीस. बस, म्हणून त्याने तिला बोलावले. हे ऐकून मला आदित्य भावावर थोडा राग आला, पण विजयने मला समजावले की तो असे का करत होता. एक दिवस जेव्हा आम्ही लोक बाहेर जेवण करून परत आलो, मी चहा केला आणि सोबत बिस्किट आणले. चहा पिताना मी एक बिस्किट उचलले आणि विजयच्या तोंडात टाकले. तो माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबत एक आकर्षक स्मित होती. खैर, त्याने म्हटले, "काही नाही" आणि बिस्किट खाऊन टाकले. आता मी आशा करत होते की तोही मला बिस्किट खाऊ घालेल, पण असे काही झाले नाही. तो फक्त हसून माझ्याकडे पाहत राहिला. खैर चहानंतर मी भांडी उचलली आणि नंतर येऊन सोफ्यावर बसले आणि मी त्याला पाहत होते. तोही माझ्याकडे पाहू लागला. आमच्या नजरा भिडल्या आणि त्याच्या डोळ्यांत मला स्वतःसाठी प्रेम दिसले. त्यानंतर तो उठून आपल्या खोलीत गेला. कदाचित त्याला आणखी बोलण्यात संकोच जाणवत होता. मीही उठले आणि आपल्या खोलीत गेले. पण त्या रात्री मला झोप आली नाही. माझ्या हृदयमनात विजयसोबत घालवलेला प्रत्येक क्षण ताजा होता आणि मी हे विचारत होते की आमच्या संबंधाचा पुढचा टप्पा काय असेल? का आम्ही कधी एक होऊ शकू? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.